श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वे? चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत कोथिंबीरीची वडी. ही वडी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचे आहे. सर्वात प्रथम मी इथे 10-12 हिरवी मिरची आणि 10-12 लसणाचे पाकळी इथे घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. हे सर्व मी मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेत आहे. व्हिडिओ दाखवल्यामध्ये तुम्ही बघू शकता. या प्रकारे मी ते बारीक करून घेतलेलं आहे. आणि मी कोथिंबीर 3 वाटी कोथिंबीर मी इथे धुवून बारीक कापून घेतलेली आहे. आता पावसाळा आहे तर कोथिंबीरचा सीझन आहे, त्यामुळे आपण ही वडी करू शकतो. तर मी आता त्यामध्ये 3 चमचे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली होती ही यामध्ये टाकून घेत आहे. आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि मी येथे मूठभर तीळही त्यात टाकून घेतलेले आहे. आणि हे सर्व आता मी एकत्र करून घेत आहे. त्यामध्ये मी थोडं प्रमाणात बाजरीचे पीठ टाकून घेणार आहे. ते एकदाच टाकून घ्यायचे नाही. जसं आपल्याला आवश्यकता असेल त्यानुसार मी ते पीठ त्यामध्ये घालून घेणार आहे. पीठ जास्तही टाकायचे नाही, त्यामुळे नुसते पीठच लागते. तर पीठ आपल्याला एकदम कमी प्रमाणात, फक्त आपल्याला ती कोथिंबीर एकट गोळा होईल यानुसारच आपल्याला पीठ टाकायचे आहे आणि थोडे पाणी टाकून एकत्र करून घेत आहे. जेवढी जास्त कोथिंबीर तेवढं ते टेस्टी लागतात. अशा प्रकारे मी हे सर्व पीठ कोथिंबीर एकत्र मळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता मी इथे पीठ किती कमी प्रमाणात वापरलेलं आहे. यामध्ये तुम्ही भाजणीच्या पिठाचाही वापर करू शकतात. या प्रकारे मी सर्व एकत्र करून घेतलेला आहे आणि एक त्याचा मोठा गोळा बनवून घेतलेला आहे. थोडं कमी पडलेलं होतं पीठ, तर मी त्यामध्ये अजून थोडं टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे त्याचे आपल्याला मुटके चांगले बनतात आणि वाफेलाही चांगल्या प्रकारे आपण ते बनवून ठेवू शकतो. या प्रकारे पिठाचा गोळा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या प्रकारे आपल्याला असे हातावर दाबून मुटक्यांचा आकार द्यायचा आहे. जास्त जाडही करायचे नाही. व्यवस्थित बारीक पातळ केले तर ते वाफही पटकन भरू शकते आणि वाफेत चांगले शिजून निघतात. या प्रकारे मी सर्व पिठाचे एकाच साईजचे मुटके करून घेतलेले आहे. तुम्ही हवे तसे करू शकतात, फक्त जास्त जाडही करायचे नाही. ही एकदम पौष्टिक रेसिपी आहे आणि खाण्यासाठीही मुलांना खूप आवडते. जसं आपण तळू एकदम कुरकुरीत तशी ती बनते. आणि त्यामध्ये सर्व पौष्टिकच गोष्टी आहेत, जसे की बाजरी, हरभऱ्याची डाळ आणि तीळ. हे सर्व आपण त्यामध्ये टाकून तुम्ही अजूनही तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. याच प्रकारे मेथीचेही मुटके बनतात किंवा इतरही सर्व पालेभाज्या घालून आपण याच प्रकारचे मुटके बनवू शकतो. अशा प्रकारे मी सर्व मुटके बनवून घेतलेले आहे आणि एका बाजूला इडलीचा कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये मी हे मुटके वाफवण्यासाठी ठेवणार आहे. तर आपला तो गरम झालेला आहे आणि त्याला तेल लावून मी अशा प्रकारे त्यामध्ये हे मुटके ठेवत आहे. असे एका जाळीत जेवढे बसतील तेवढे ठेवून मी त्यामध्ये दुसरी जाळी ठेवून बाकीचे 4 उरलेले मी वरच्या जाळीत ठेवणार आहे. वरच्याही जाळीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे उरलेले मुटके ठेवून घेत आहे.
तुम्ही व्हिडिओत बघू शकता की अशा प्रकारे ठेवू शकता किंवा एकाच ठिकाणी 2ही ठेवू शकता. ते बरोबर वाफ भरल्या जाते. हे मी 15 ते 20 मिनटं वाफवून घेतलेले आहे. त्यामुळे ते आपले मधूनही चांगले वाफवून निघतात. तर आता आपले हे मुटके 15 ते 20 मिनटं वाफ देऊन झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाफवून झालेले आहे आणि एकदम सुटसुटीत झालेले आहे. तर आता आपण हे एकदम थंड होऊन द्यायचे आहे रूम टेम्परेचरवर आणि नंतर आपण या प्रकारे तुम्हाला जसे हवे तसे जाड बारीक तुम्ही कापून घेऊ शकता. जर पातळ कापून घेतले तर ते कुरकुरीत लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं की हे आपण पूर्ण थंड झाल्यावरच कापून घेणार आहोत. त्यामुळे चिटकत नाही आणि तळल्याही एकदम व्यवस्थित जातात. या प्रकारे मी हे सर्व मुटके कापून घेतलेले आहे. आणि तुम्हाला सध्या म्हणजे जेवढे खायचे असतील तेवढेच तुम्ही कापून तळू शकता किंवा बाकीचे तुम्ही फ्रीजमध्ये तसेच एका एअर कंटेनरच्या बॉक्समध्ये ठेवून ते तुम्हाला जेव्हा खायचे असेल तेव्हाही तुम्ही तळू शकता. तर आता आपल्या इथं तेल तापून झालेलं आहे. त्यामध्ये अशा प्रकारे मी हे मुटके सोडत आहे. प्रत्येक भागात त्याला वेगळं वेगळं नाव देतात. जसं कोणी कोथिंबीरचे मुटके म्हणतात, तर कोणी कोथिंबीरच्या वड्या म्हणतात. पण रेसिपी तर एकच असते. या प्रकारे मी हे तळून घेत आहे. सर्वात प्रथम मी गॅस फुल ठेवलेला होता आणि नंतर गॅसची फ्लेम बारीक केलेली होती. त्यामुळे हे आपले छान लालसर आणि कुरकुरीत तळले जातात. तुम्ही व्हिडिओत बघू शकता की किती छान कलर आलेला आहे आणि तीळ घातल्यामुळे तर ते अतिशय सुंदर दिसतात आणि पौष्टिकही आहेच. या प्रकारे मी हे सर्व मुटके तळून घेतलेले आहे आणि उरलेलेही मी तळून घेत आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही करून बघाच. आणि आवडली असेल तर कमेंट्स करा. या पुढील रेसिपी मी एकदम छान घेऊन येणार आहे. तर अशा प्रकारे आपले ही मुटके किंवा कोथिंबिरीच्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी झालेल्या आहे. मुलांना ह्या वड्या खूप आवडतात. तर सर्वांनी ट्राय करा आणि चारूज लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि लाईक करा. थँक यू.